एका लग्नाची दुसरी गोष्ट। मला जागा हवी आहे। घरातनं हाकलून दिलेला आहे का गोखले तुम्हाला? सर मला माझ्यासाठी जागा नकोय, राधासाठी हवी। राधासाठी? गोखले काय काय झालं नक्की? काय काय प्रॉब्लेम काय आहे मला सांगा। हा? राधाचा होणारा नवरा आहे ना सर, त्याला बॅचलर्स पार्टी करायची and I'm just wanted to help him sir। गोखले कळलं मला। मग तुम्ही पण जाणार आहात की नाही बॅचलर्स पार्टीला? त्यांनी बोलवलंय मला, पण सर तुम्ही जर म्हणत असाल ना तर मी नाही जाणार। हा, एन्जॉय गोखले, एन्जॉय, नो प्रॉब्लेम ॲट ऑल। आपल्या घनाचं आता लग्न होणार आहे, त्यामुळे तो काही दिवसातच एक संसारी पुरुष बनणार आहे। मग अशा वेळेला आमच्यासारखे लग्न झालेले पुरुष अशा लग्न न झालेल्या पुरुषाला काही मौलिक सल्ले देतात, त्याला बॅचलर्स पार्टी असं म्हणतात। या पण मग हे सगळं आपल्या घरातही होऊ शकतं, फार्म हाऊस कशाला पाहिजे? पाहिजे ग पाहिजे, वेगळं असं निवांतपणे असं मस्त असं निसर्गरम्य वातावरणात गेलं ना की तो घना असा मोकळा होईल, खुलेल आणि सगळं असं मनातलं बोलेल। काय बॅचलर्स पार्टी आणि हे पुरुष मंडळी करणार फक्त? आपण काय घोडं मारलंय? मग आपणही पार्टी करू शकतो। मी तेच म्हणत होते ना की दरवेळेला पुरुषांनी का करायची बॅचलर्स पार्टी? बरोबर, मग आपण नाही करू शकत अशी पार्टी? करू शकतो। आणि आपण नाही देऊ शकत असे सल्ले? देऊ शकतो, हा। त्यांच्यापेक्षा जास्त चांगले देऊ शकतो। हा, हे ठरलं, मग आपण पार्टी करायची। तुम्ही काय बॅचलर्स पार्टी वगैरे करताय का रे? म्हणजे काय झालं अगं, दिग्या काका आणि वल्लभ काका असं म्हणाले की आपण बॅचलर्स पार्टी करूया, तर मी म्हटलं काय हरकत काय ना, म्हणजे व्हॉट्स द हार्म, इट्स कूल, नाही का? या ऑफ कोर्स। काय काय असणार आहे पार्टीमध्ये? कॅटरीना कैफ नाचणार आहे। चलिस? मी का? काम म्हणजे बायको आहेस तू होणारी माझी। हा, अरे पण आपलं वेगळं आहे। हा, आणि मला खूप आवडते कटरीना कैफ। कसली आहे ती, म्हणजे मी जर मुलगा असते आणि ती माझ्या बॅचलर्स पार्टीला आली असती ना तर मी मुलगा असते तर कसं दाखवलं ना एकदा करून। बाय द वे आमची पण पार्टी आहे, सुप्रिया काकूचा त्याकरताच फोन आला होता। त्या म्हणाल्या की पुरुष पार्टी करतात तर आपण का नाही करायची? म्हणलं का नाही करायची, या फन। इतकी सुंदर दिसतेस ना, म्हणजे मी असं सकाळपासून विचार करतो की काय तू काय केलंयस म्हणजे नक्की? नाही, मी काहीच केलेलं नाहीये, पण माझ्या लक्षात येतंय तुम्हाला हे असं सगळं माझ्याविषयी का वाटतंय ना, ते लक्षात येतंय माझ्या। कसं कसं कसं? तुम्हाला आता संध्याकाळच्या बॅचलर्स पार्टीचे वेध लागले थोडक्यात। हो, तुला हेच वाटत आले माझ्याबद्दल कायम? हो, काय काय डोळ्यात डोळे बघ घालून बघ। काय? ठीक आहे, मी नाही जाणार। मी सांगतो ना खनाला की मी येणार नाही बॅचलर्स पार्टीला। बस बस बस, ओव्हर ऍक्टिंग नको, बस जा, कुठे जायचंय ते जा। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लिसन, त्या पार्टीत जे काही घडेल ते सगळं घरी आल्यानंतर इत्यंभूत मला सांगायचं। अर्ज किया है लगे इरशाद, गम में डूबने के लिए साकी साथ जरूरी नहीं। गम में डूबने के लिए साकी साथ जरूरी नहीं, कमबख्त ये गम, कमबख्त ये गम हमारे गरीब खाने में कभी भी चला आता। ओ माशाल्लाह माशाल्लाह। अरे आज तर तू पिणारच रे, तू किती नाही म्हणालास ना तरी मी पाजणार आहे तुला। एका लग्नाची दुसरी गोष्ट।